बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाण्याच्या महाविद्यालयात डिजिटल प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी महाविद्यालयाने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधीची मागणी केली होती। त्यावर नाईक म्हणाले की ठाण्यामध्ये भूखंड राहिला असल्याची मला शंका आहे, तरी आता पांचाळ नावाचे चांगले जिल्हाधिकारी आले आहेत, तुमचे अर्ज तुम्ही तिकडे द्या, मी एक दिवस तहसीलदाराला बोलवून या चोरांच्या नजरेतून भूखंड शिल्लक राहिला असेल तर तो मिळवून देतो असे आश्वासन दिले। महाविद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर राज्यस्तरीय बोलीभाषा काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री, पालघरचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले। यावेळी नाईक म्हणाले की मी कधीही कुठल्याही क्षेत्रात कामगार म्हणून गेलो नाही, लहानपणापासूनच समाज जीवनात कार्यरत राहिलो। दुसऱ्यांचे जीवन सुखद करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, तसेच कधीही अतिविशालत जीवन जगणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहत नाही, त्यासाठी अंतरंगातून गोष्टी केल्या पाहिजेत असेही ते म्हणाले। नाईक घराण्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की नाईक घराणे फार पैसेवाले नाहीत, बंगले गाड्या म्हणजे घरंदाजपणा नव्हे, ज्या घरांमध्ये चांगले संस्कार मिळतात अशा समाजाच्या जीवनात वावरणाऱ्या लोकांचे जीवन म्हणजे संस्कारित जीवन असे मी समजतो। तसेच 2004 मध्ये मला 3,24,000 मते मिळाली, हे सर्व लोकांच्या प्रेमामुळे घडले। गणेश नाईक घडला तो ताकदीने नाही तर लोकांच्या प्रेमाने असे देखील ते म्हणाले। त्याचप्रमाणे जनता दरबार घेऊन मी उपकार केले नाहीत आणि करणारही नाही, मी हे जीवन माझ्या समाधानासाठी जगतो असेही ते म्हणाले। जीवन तत्वज्ञान विशद करताना नाईक म्हणाले की जीवनाचा अर्थ बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि ज्येष्ठत्व या 4 टप्प्यामध्ये आहे। जगा आणि जगू द्या हीच खरी शिकवण आहे। धर्म, जात, भाषा देवाने नाही बनवली, भाषा ही 2 मनातली भावना व्यक्त किंवा समजण्याची असते, परंतु देशामध्ये धर्म, भाषा आणि जातीविषयी थैमान सुरू आहे, हे चांगलं आहे का असा सवाल करत मी माणुसकी धर्म मानतो असे ते म्हणाले। विद्यालयाविषयी बोलताना ते म्हणाले, महाविद्यालयाची परंपरा मोठी आहे, या विद्यालयाच्या डिजिटल प्रयोगशाळेसाठी माझ्या माध्यमातून मी 50 लाख रुपयांचा निधी देणार आहे असेही ते म्हणाले। महापालिका हद्दीत उभ्या राहत असलेल्या बेसुमार बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी सुरू असताना अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखालाच बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अटक करण्यात आल्याने या चौकशी प्रक्रियेला आगामी काळात अधिक बळ मिळण्याची चिन्हे दिसू लागलीत। न्यायालयाने नेमलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारलेल्या 19 प्रश्नांचा अहवाल प्रशासनाने बुधवारी सकाळी सादर केल्याचे वृत्त आहे। या अहवालातील तपशील अजून बाहेर आला नसला तरी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अटकेमुळे येथील प्रशासकीय व्यवस्थेला मोठी चपराक बसली असून चौकशी प्रक्रियेतून सही सलामत सुटण्यासाठी येथील यंत्रणाची सुरू असलेली धडपड ही उघड झाली आहे। ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना बुधवारी रात्री उशिरा मुलुंड स्थित एका बिल्डरने दिलेल्या तक्रारीवरून रंगेहात लाच घेताना अटक करण्यात आले। बुधवारी ठाणे महापालिकेचा 42वा वर्धापन दिन होता। हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। महापालिका कशी सक्षम आहे याचे गोड कौतुकी या सोहळ्यात गायले गेले। शंकर पाटोळे हे देखील या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। पाटोळे कार्यालयात परतले आणि काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात सापडले। एका बिल्डरकडून काही लाख रुपये स्वीकारताना पाटोळे यांना रात्री उशिरा अधिकृत अटक करण्यात आली। 2021 मध्ये याच पाटोळे यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती। ते सहाय्यक आयुक्त असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप त्यांच्यावर होता। पाटोळे आणि त्यांचे दुसरे सहकारी सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे या दोघांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली। या काळात बिपिन शर्मा यांच्याकडे महापालिकेचे आयुक्तपद होते। ही चौकशी सुरू असतानाच पाटोळे ठाण्यातील काही सत्ताधीशांच्या वर्तुळात वावरू लागले। बघता बघता त्यांना उपायुक्तपदी बढती देखील मिळाली। विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या एका अधिकाऱ्याला बढती मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, परंतु राजकीय वरद असल्यामुळे पाटोळे म्हणतील ती पूर्व दिशा असा कारभार ठाणे महापालिकेत एव्हाना सुरू झाला होता। 3 वर्षात शेकडोनी बांधकामे पाटोळे यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा कार्यभार नव्हता। त्या काळातही महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने बेकायदा इमारती उभ्या राहत होत्या। कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर, बाळकूम, माजिवडा या भागात उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांना राजकीय आशीर्वाद होता असे बोलले गेले। राज्यात सत्ता बदल होत असताना
राज्यात माजी नगरसेवक आणि प्रभावी पदाधिकाऱ्यांची पळवापळवी सुरू झाली। ही पळवापळवी करत असताना जी काही आमिषे पुढे दाखवली गेली त्यामध्ये बेकायदा बांधकामांना दिला जाणारा आशीर्वाद एक प्रमुख कारण ठरलं। दिव्यातील प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू झाली तेव्हा मात्र महापालिकेचे प्रशासकीय व्यवस्थेचे डोळे उघडतील असं बोललं जात असताना पाटोळे यांना अशाच एका प्रकरणात अटक झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली। गेली 3000 दिवस अखंडपणे सुरू असलेला हा अन्नछत्र उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि या उपक्रमाला मदत करणाऱ्यांना पुरस्कार देण्याची गरज भासत नाही, कारण उपाशी असलेल्यांना अन्न दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यांवर जे हास्य पसरते तो खरा पुरस्कार। अशा शब्दात आमदार केळकर यांनी उपक्रमात योगदान देणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला 3000 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त श्री ज्ञानदेव सेवा मंडळ सभागृह पाचपकाड येथे विजयादशमीला कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी बोलताना समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार केळकर यांनी या उपक्रमाला मदत करणाऱ्या शेकडो हातांना धन्यवाद दिलेत। यावेळी विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट निरंजन जावखरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघोले, समतोलचे संस्थापक सचिव विजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी केळकर म्हणाले की आरंभशूर व्यक्ती संस्था खूप दिसतात, एखादा उपक्रम मोठा गाजावाजा करून सुरू करतात आणि नंतर तो बंद पडतो। समतोल फाउंडेशनचे अनेक उपक्रम वर्षानुवर्ष सुरू आहेत आणि पुढेही सुरू राहतील। अन्नछत्र हा देखील असाच एक उपक्रम असून या उपक्रमाला विजयादशमीला 3000 दिवस पूर्ण होत आहेत। हा उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि अन्नदान म्हणजे काही दान नाही, तर ती भावना आहे। या विचारांमुळेच या उपक्रमाला 8 वर्ष पूर्ण झालीत। या उपक्रमाला शेकडो लोकांचे हात लागलेत। एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळत नाही, त्यांना पुरस्काराची अभिलाषा देखील नाही। उपाशी पोटात अन्न गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटते तोच खरा पुरस्कार आहे, अशा भावना केळकर यांनी व्यक्त केल्या। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कधी पोवाड्याच्या तालात, कधी अभंगाच्या शांत लयीने ठाण्याच्या तहसील कार्यालयात एक गोष्ट ठामपणे सांगितली गेली, मराठी ही केवळ घराघरातली नव्हे तर न्यायालयातही ऐकू येणारी भाषा आहे। 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषा दिवस साजरा करताना ठाणे तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या दिंडीत एक दृश्य लक्ष वेधून घेत होतं। हातात कायद्याचं पुस्तक घेऊन चालणारे कर्मचारी हे केवळ प्रतीक नव्हतं, ती मराठी भाषेच्या सामाजिक जबाबदारीची जणू जाणीव होती। मराठी ही न्याय देणारी भाषा आहे। विशेषतः शेतकरी, गरीब आणि न्यायाच्या वाटेवर वाट हरवलेल्या सामान्य माणसांसाठी तहसील कार्यालयाच्या उपक्रमात ही भावना स्पष्ट जाणवत होती। घोषवाक्यामध्ये, पाट्यांमध्ये आणि अगदी चालण्याच्या लयीतही यावेळी दिंडीत सहभागी शासनाच्या निर्णयांनी भाषा अभिजात ठरते, पण लोकांच्या व्यवहारातही ती न्यायदानी ठरते, तेव्हा तिचा अर्थ पूर्ण होतो। तहसील कार्यालयाचा हाच प्रयत्न जाणवला।
भाषा केवळ गौरवासाठी नव्हे तर संविधानाच्या मूल्याशी जोडलेली असल्याची जाणीव करून देणारं कायद्याचं पुस्तक उचलून दिंडीत चालणं म्हणजे मराठीला न्यायाचा चेहरा देणं फक्त शब्दांचा नव्हे तर कृतीचा हे ठाण्यातील तहसीलदार कार्यालयाने दाखवून दिला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या जय अंबे मा धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने नवरात्र उत्सव 2025चे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या टेंबिनाका येथे करण्यात आले होते. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी या ठाण्याच्या दुर्गेश्वरीची ख्याती असून ठाणे शहरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत होते. विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह इतर मान्यवर मंत्री तसेच सेलिब्रिटी ते टेंबिनाक्यावर ठाण्याच्या दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी उपस्थित राहत होते. यंदाचे वर्षी 10 दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात जय अंबे मा धर्मदाय विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची पूजा, महाआरती, जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन आदी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्र उत्सव आजही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अविरतपणे सुरू ठेवला आहे. काल दसऱ्यानिमित्त देवीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात विविध वाद्यवृंदांच्या तालावर देवीच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने या विसर्जन सोहळ्याला उपस्थित झाले होते. भक्तिभावपूर्ण वातावरणात ठाण्याच्या मासुंदा तलाव येथे देवीचे विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन सोहळा पार पडला. अंबे माते की जय, दुर्गेश्वरी की जय या जय घोषाने संपूर्ण मासुंदा तलाव परिसर दणाणून गेला होता व भक्तिमय झालेला पाहायला मिळत होता. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.